सोलापूर जिल्ह्यातील देशमुख कुटुंबात आज एक विलक्षण बघण्याचा कार्यक्रम होता। आज मुलगी संजना वय वर्ष 27 यशस्वी उद्योजिका, ही मुलगा अर्णव वय वर्ष 25 होम सायन्स मास्टर्स याला पाहण्यासाठी येत होती। ही कल्पना अर्णवच्या आई माधवी देशमुख यांनी रुजवली होती। स्त्रीनंच घर सांभाळावे हा विचार आता बदलायला हवा हे त्यांचं ठाम मत। सकाळचे 9 वाजले होते। अर्णवनं फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता। तो किचनच्या कामांची तयारी करत होता, कारण संजनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला उत्तम होममेकर सिद्ध व्हायचं होतं। त्याची आई त्याला वारंवार नीट वाग आणि अनावश्यक बोलू नकोस अशा सूचना देत होत्या। दारावरची बेल वाजली आणि आत्मविश्वास पूर्ण संजना तिच्या कुटुंबासोबत घरात आली। तिनं फॉर्मल शर्ट आणि जीन्स परिधान केली होती। औपचारिकता संपल्यावर माधवी ताईंनी अर्णवला इशारा केला। तो क्षण आला। अर्णव हळूच किचनमधून चांदीच्या ट्रेमध्ये पाणी घेऊन आला। त्याचे हात थोडे थरथरत होते। त्याने विनम्रपणे वाकून संजनाच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवला। संजनानं त्याच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं। पाणी प्यायल्यावर अर्णवनं स्वतःची ओळख सांगितली। माझं नाव अर्णव देशमुख, मी होम सायन्समध्ये मास्टर्स केलं आहे। संजनानं त्याला एकट्यात बोलण्याची विनंती केली। हॉलच्या कोपऱ्यात ते दोघे बसले। संजनानं थेट प्रश्न विचारला, अर्णव, माझी कंपनी आणि कामाच्या अनिश्चित वेळांमुळे मी घराला जास्त वेळ देऊ शकणार नाही। माझ्या करिअरला तुझा पूर्ण पाठिंबा असेल का? मला एक उत्तम होम मॅनेजर हवा आहे। अर्णव शांतपणे म्हणाला, संजना, मी तुमच्या कामाचा आदर करतो। मी घराची जबाबदारी आनंदाने स्वीकारेन, स्वयंपाक, व्यवस्थापन, पाहुणे, पण मी फक्त घराची काळजी घेणारा नसेन, मी एक पार्टनर असेन। बेकिंग आणि मुलांना शिकवणं हे माझे छंद आहेत। मी घरी राहून ही फ्रीलान्स बेकर म्हणून काही प्रमाणात आर्थिक योगदान देईन आणि माझी स्वतःची ओळख जपणार। संजनानं कौतुकानं हसून पाहिलं। तिनं दुसरा प्रश्न विचारला, सर्वांना पाणी देताना तुला असं वाटलं नाही का की तू पारंपरिक स्त्रीची भूमिका निभावत आहेस? अर्णव हसला, तुम्ही मला पाहण्यासाठी इथं येऊन पारंपरिक भूमिकांना सर्वात मोठा ब्रेक दिलाय। पाणी देणं हे केवळ आदराचं प्रतीक आहे, स्त्री पुरुष भेदाचं नाही। बाळाच्या जबाबदारीबद्दल बोलताना अर्णव स्पष्ट म्हणाला, बाळाची मुख्य जबाबदारी मीच घेईन। मी घरी असल्यानं मीच त्याची काळजी घेणार। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दोघेही एक टीम म्हणून काम करू। अर्णवचे स्पष्ट आणि प्रगतिशील विचार ऐकून संजना खूप समाधानी झाली। ती हसून हॉलमध्ये परतली आणि आपल्या पालकांना म्हणाली, आई बाबा, मला लग्नासाठी हो म्हणायचंय। माधवीताई आणि अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद झळकला। या भेटीनं महाराष्ट्रात एक समान आणि आधुनिक वैवाहिक जीवनाची पायाभरणी केली, जिथं प्रत्येक गोष्ट पारंपरिक उलट्या क्रमानं घडली होती।